हां. जय छत्रपती, जय शिवराय. महाराष्ट्राचे मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी पेटवणारे आदरणीय जरांगे पाटील साहेब यांनी जी महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जी सुरुवात केली व याची सुरुवात पूर्ण महाराष्ट्रभर झाली. आज मला एकच ह्या गोष्टीतून आपल्या सर्व समाजासाठी, मराठा समाजाला एकच सांगणं आहे, घराघरातून प्रत्येक आपल्या नातेवाईकातून, प्रत्येक समाजातून जोपर्यंत आपण एक ठिणगी म्हणून उठत नाही तोपर्यंत ह्या 588 आमदार असेल, खासदार असेल, जसं ब्रिटिशांनी 200 वर्ष राज्य केलं, 1200 वर्ष निजामांनी राज्य केलं, तसं 60 ते 65 वर्षापासून हे लोक राज्य करू शकतात. मराठा आरक्षण जर कर्नाटक सरकार 71% जर देऊ शकतं तर महाराष्ट्र शासनाला देण्यासाठीचं अडचण काय? जर यांना हे समजत नसेल तर दोन्ही विधिमंडळामध्ये जर समजून घ्या, काही कलमामध्ये जर चेंजेस जर केले तर हे आरक्षण मिळू शकतं, पण हे त्यांना मिळू द्यायचं नाही, कारण की त्यांची पोळी भाजली जाणार नाही. याच्यामध्ये त्यांना दुजाभाव बनवून ठेवायचा आहे, स्वतःचं राजकारण बनवून ठेवायचं आहे आणि यांना लढतच ठेवून याच्यामध्ये आपली स्वतःचं हित गाठून घ्यायचं आहे. तर माझं ह्याच गोष्टीतून एकच सांगणं आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठा समाज हा शांत बसणार नाही. जर मराठा जर संपला तर देश हा पूर्ण भुकेला राहिल्याशिवाय नाही, कारण की मराठा समाजावरच शेती ही अवलंबून आहे. मराठा समाजच हा शेती करतो, बाकी इतरत्र समाज हा शेती करत नाही. जर मराठा समाज जर खालच्या पायरीवर जर निराश म्हणून जर ठेवला, सगळ्यात जास्त जर आत्महत्या जर कोणत्या समाजामध्ये जर होत असेल तर त्या मराठा समाजामध्ये होतात. आज खालच्या पातळीवर जर कोणता समाज असेल तर मराठा समाज आहे. त्याला कोणत्याही आरक्षणापासून जे आज 92 ते 90% शिकलेला मुलगा आज तो रोडवर, फुटपाथवर, पानटपरीवर जर बसून तो जर हे करतोय आणि जो 50% मार्क मिळवून तो खुर्चीवर बसतोय, तर तो 50%वाला त्याचं नॉलेज काय आणि 92% मिळवून तो टपरीवर बार घासतो, त्याचं नॉलेज काय? देश कोणत्या प्रगतीवर जाईल, कशा पद्धतीनं जाईल, ह्या गोष्टीचा ह्या लोकांना याचा विचार नाही आहे. आणि यांनी ह्या बसून जर असा जर विचार केला, यांनी जर स्वतःच्या याच्यावर असतं, यांना फक्त AC गाडी, AC घोडी आणि AC बंगला याच्यामध्ये यांनी स्वतः सर्वसाधारण माणसासारखं, मराठा माणसासारखं 24 तास राबून पाहावं. त्यांना स्वतः कळायला लागेल यांच्याकडून सत्ता फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी आणि वंश परंपरा चालवण्यासाठी यांनी याचा उपयोग घेतलेला आहे. जर यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर हे दोन्ही विधिमंडळामध्ये तशा पद्धतीचा ठराव घेऊन काही विषय मांडून कोणत्या आरक्षणामध्ये कसं बसवता येईल हे करू शकतात. पण याला जे तर कारण शोधू पर्याय सांगितलं जातो की आम्ही कोर्टामध्ये हा विषय मांडतो, समिती त्याच्यावर ठेवणार आहे, हा फक्त दिशाभूल खेळण्याचा कार्यक्रम आहे आणि राजकारण करण्याचा हा खेळ याच्यामध्ये जे हे केला जातो. पण आमचे माननीय जरांगे पाटील साहेब आहे, त्यांच्या मागं संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्व कार्यकर्ते, आपले भोकरदनचे कार्यकर्ते हे सर्व जे आहेत त्यांच्या पाठीमागे सर्व खंबीरतेने उभे आहेत. ते सकल मराठा समाज हा त्यांच्या पाठीमागं आहे. तरी मी एवढं बोलून धन्यवाद.